ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण जाऊया थेट राजू सातव यांच्याकडे। राजू सातव, फक्त मदत जाहीर केली म्हणजे झालं का? ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसेल तर या मदतीचा उपयोग काय? सरकारने नेमकं काय करायला हवं? तुम्ही आंदोलन छेडताय संपूर्ण राज्यात। सरकारनं या संदर्भामध्ये गांभीर्यानं प्रत्येक ठिकाणी तशा सूचना देणं आवश्यक आहे। या सरकारचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की यांना प्रश्न काय हेच माहित नाहीत। अहो, खऱ्या अर्थानं जर हा प्रश्न टॅकल करायचा असेल तर पाशा पटलांना कृषी मंत्री यांनी करायला पाहिजे होतं। हा विषय त्यांनी फार चांगल्या पद्धतीने हँडल केला असता। परंतु प्रॉब्लेम असा आहे की एकेका मंत्र्याकडे 8-8 खाते यांनी देऊन ठेवलेली आहेत। म्हणजे एक मंत्री 8 खाते घेऊन बसायला लागलाय। अहो, विषय सेपरेट कृषी मंत्री तुमचा पाहिजे। सेपरेट कृषी मंत्री असेल तर तो बँकांशी चर्चा करेल, तो विविध कंपन्यांशी चर्चा करेल, कशा पद्धतीने मार्ग काढायचा त्यासाठी प्रयत्न करेल। मुख्य मुद्देच या सरकारला समजत नसल्यामुळे हे अडचणीत आलेले आहेत। आणि त्यामुळे माझी या माध्यमातून सरकारला विनंती राहील की येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला नुसतं आम्ही बँकांवर गुन्हे दाखल करून म्हणून चालणार नाही। तुम्हाला शेतकऱ्याला कर्ज उपलब्ध करण्यासाठी बँकांना निर्देश द्यावे लागतील। माझ्याकडे अर्थ राज्यमंत्र्याचं एप्रिलचं पत्र आहे की येणाऱ्या हंगामापासून आम्ही कर्ज देऊ, याची खबरदारी घेऊ। पण मागच्या 2 महिन्यामध्ये यांना वेळ मिळाला नाही सरकारला याच्याकडे लक्ष द्यायला। याचा मुख्य मुद्दा आहे की सरकारला शेतकऱ्याच्या प्रश्नांची जाणीव नाही आणि त्यासाठी काय केलं पाहिजे याकडे लक्ष द्यायची त्यांची मानसिकता सुद्धा नाहीये। पंतप्रधानांना भारतात राहायला वेळ नाहीये आणि मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानाबरोबर जाण्याशिवाय त्यांना करमत नाहीये। त्याच्यामुळे मुख्यमंत्री परदेशात आणि पंतप्रधानही परदेशात अशी परिस्थिती आहे आणि बाकी सगळेजण आपापल्या पद्धतीनं मजा चाललेली आहे। पाशा पटेल, शेतकऱ्यांची आत्महत्या आम्ही रोखू शकत नाही अशी हतबलता तुम्ही व्यक्त करताय। आता शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर त्यासाठी बँका जबाबदार आहेत असं तुम्ही म्हणता। नेमकी कुठली जबाबदारी तुम्ही यामध्ये घेणार आहात? मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की आता ही जी अमरावती जिल्ह्यातली मोर्शी तालुक्यातली जी घटना आहे नसीरपूरची, या घटनेच्या संदर्भामध्ये मी सांगितलं की ह्याच्यात बँकेचा संबंध आहे म्हणून। का तर 1 वाजता तो बँकेकडे जातो, बँक मॅनेजर हॅरेस केल्यानंतर म्हणजे 22 एकरचा मालक 2 लाखासाठी जर अपमानित केलं जातं। पाशा पटेल, मात्र हे फक्त एक प्रातिनिधिक उदाहरण आहे। तुम्हाला सीएमच्या दौऱ्यासंदर्भात माहिती असेलच। एक गोष्ट लक्षात घ्या की शेतकरी आपल्या पाशा पटेल, मुख्यमंत्र्यांनी दौरा केला, त्या दौऱ्याच्या आधी 1 रात्र आधी काही शेतकरी पात्र ठरवले गेले, काहींना मदत पोहोचली, हे तुमच्यापासून सुद्धा लपून राहिलं नव्हतं। नाही, विषय एक गोष्ट लक्षात ठेवा, विषय हा मदत शेतकऱ्याच्या आत्महत्येचा उपाय नाहीच आहे हो। याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत, फार गंभीर विषय हा फार नाजूक विषय, हा फार वेगळ्या पद्धतीने हँडल करावा लागणार आहे। एक गोष्ट लक्षात घ्या की ह्याचे भाव कसे ठरतात, भाव किती मिळते, यानं कष्ट किती करते, याला मोबदला किती मिळते, यानं पैसे ह्याला शिल्लक किती राहतात, खर्च किती येते, या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे। 1 तासाच्या चर्चेमध्ये या विषयाचं शेवट लागू शकत नाही, ह्याला उत्तर मिळू शकत नाही। मी तुमच्या माध्यमातून या सगळ्या नेत्यांना विनंती करणार की सगळे मिळून म्हणजे पक्षाच्या पलीकडे जाऊन, शेतकऱ्याच्या आत्महत्या हा नाजूक विषय झालेला आहे आणि हा विषय जर सोडवायचा असेल तर आपण पक्षाचे सगळे जे आपण अभिनिवेश जे आपल्या मनामध्ये आहे ते जरा बाजूला ठेवून नुसतं आरोप प्रत्यारोपानं काय होणार आहे हो? मी काही आरोप करू शकतो, त्याला काय अर्थ आहे का काही? परंतु शेतकरी का आत्महत्या करतो ह्याची कारण शोधावी लागणार आहे। मला प्रत्येकाला शेतकऱ्याची आई व्हा, दाई होऊ नका रे बाबा, म्हणून माझी विनंती आहे। नुसतं तुम्ही शो ठेवलं म्हणून शो राजू सातव बोला, जर बोललं, अगदी कमी वेळ आहे। राजू सातव, अगदी थोडक्यात, प्रश्न मिटायचा असेल तर आयुष्य झिजावं लागते, आयुष्य। पाशा भाई, तुम्ही सांगाल त्या पद्धतीने आमची करायची तयारी आहे, पण आम्ही सगळेजण पक्षाचे जोडे सोडू, तुम्ही सोडणार आहात, पण सरकार मध्ये बसलेल्यांना थोडी तरी याची जाणीव होऊ द्या हो। मुख्यमंत्र्यांना, पंतप्रधानांना कधीतरी यवतमाळमध्ये येऊन जायला सांगा वर्षभरात। आता कुठल्या तरी शेतकऱ्याच्या घरी महाराष्ट्रात जाऊन यायला सांगा। मुद्दा कसं आहे पाशा पटेल साहेब, असं नाही चालणार। सरकारला कुठेतरी सिरियस व्हावं लागेल, सरकारला सिरियस व्हावं लागेल। नाही पाशा पटेल साहेब, सरकारला सिरियस व्हावंच लागेल।
तुम्ही किती चांगले वकील असाल परंतु ही केस सातव तुमच्या साहेब, हाताच्या बाहेरची सातव आहे, साहेब, पाशा पटेल तुम्ही- साहेब. तुम्ही सरकार सिरियस युवक नाहीये. काँग्रेसचे सरकारला देशाचे सिरियस राहायला अध्यक्ष असताना सांगा. मी तुम्हाला सरकारला भेटलोय शेतकऱ्याच्या की प्रश्नांची घेणं सोयाबीनचं देणं नाही. खाद्य सरकारला तेलावरचं आत्महत्या आयात होत असताना शुल्क सरकार वाढल्याशिवाय या पंतप्रधान परदेशी मराठवाड्यातला प्रजा करायला विदर्भातला लागलेले. शेतकरी कधीतरी- सोयाबीनचा कधीतरी वाचू शकत शेतकऱ्याच्या नाही दाराशी हे आता मी तरी तुम्हाला जायला सांगा. सांगितलेलं होतं आणि त्याही शेतकऱ्याला ते वेळेमध्ये आक्षेप मी असं ते म्हणलो नाही की मी दाखवायला सांगा भाजपच पाशा आहे पटेल मी हा साहेब. विषय तुम्ही तुम्हाला किती कशाला ताकदीनं- सांगू म्हणून किती पण ताकदीनं तुम्हाला हा सुद्धा हा विषय विषय मांडला. सांगितला ते होता आता त्यावेळेस जर त्यांच्यापाशी समजा बात नाहीये. म्हणजे फडणवीस सरकार होते ना, त्यावेळेस तुम्ही ऐकलं असतं तर मला दाखवावं वाटलं लागणार असता आहे. मोदी शेतकऱ्याकडे जायला तयार नाहीत. मोदी शेतकऱ्याबरोबर बोलायला तयार नाहीत. फडणवीस साहेब त्यांच्याबरोबर परदेशात फिरण्यामध्ये धन्यता मानतात. असं जर सरकार असेल तर पाशा पटेल सारखा चांगला वकील देऊन सुद्धा केस जिंकू शकत नाही. पाशा जी पटेल जी साहेब जी राजू सातव या ठिकाणी नाही सतीशजी जिंकू बोलतायत. शकत. जी सतीश निवडणुकीच्या वेळेस मोदी सरकारने आश्वासन दिलं होतं विदर्भात मला प्रचार सभेच्या ते वेळेस जिंकायसाठी पाठवलेलं कॉटन नाही. कॉटन टू फॅब्रिक अँड फॅब्रिक टू फॅशन असं मोदी साहेबांचं आश्वासन होतं. कॉटन टू फॅब्रिक अँड फॅब्रिक टू फॅशन याकरता विदर्भातल्या शेतकऱ्याचं काय केलं? 1 वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये काही केलं नाही. एक आणि दोन दुसरी गोष्ट आपले मंत्री मंत्रालयातल्या वातानुकूलित दालन सोडणार आहेत का? पाशा पटेल साहेब माझा प्रश्न आहे की शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न विचारणार आहात का की वातानुकूलित मध्येच अधिकाऱ्यांचे रिपोर्ट लिहून आणि वाचून तुम्ही निर्णय घेणार आहात? यात हा एक प्रश्न आहे. सोबत आहे प्रत्येक मंत्र्यांनी सरकारमध्ये. जावं. वकील साहेब तुम्ही सरकारमध्ये सोबत आहे हे बघा सरकारमध्ये सोबत वकील असलो साहेब, तरी तुम्ही शेतकऱ्याच्या सरकारमध्ये प्रश्नावर सोबत आहे. आम्ही या ठाम गोष्टीचं जरा आहोत. आठवण शेतकऱ्याच्या ठेवा. प्रश्नावर ठाम जी आहोत. जी जी उमेश आणि पाटील शेतकऱ्याच्या जी. विरोधी धोरण असेल तर सरकारच काय कुणालाही आम्ही विरोध करायला तयार आहोत. जी. माहितीये जी उमेश पाटील बोला. माहितीये निखिला हा माहितीये बघा मला कसा मला विरोधाभास माहितीये. कसा आहे बघा. या ठिकाणी आता चर्चेमध्ये मला सहभागी माहितीये. असलेले शेतकरी संघटनेचे नेते हे देखील सरकारमध्ये सहभागी आहेत. पाशा पटेल साहेब शेतकऱ्यांचे नेते ते आता भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. ते काही पूर्वीपासून भाजपमध्ये नव्हते. तर आता जे तिवारी साहेब आपल्या सोबत आहेत ते विदर्भाच्या प्रश्नावर भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहेत. परंतु या सगळ्यांचा फक्त पाशा पटेल सोडलं तरी त्यांची वकिली आता सध्या कुणी करत नाहीये. शेतकरी संघटनेने तर ऑलरेडी आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे. मग भले ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असो नाहीतर सदा खोत यांना मंत्री करण्यासाठी असो परंतु आंदोलन सुरू आहे. मंत्रिमंडळाचं घेणं ही गोष्ट देणं नाहीये. लक्षात घेतली पाहिजे. राजकारण आम्ही कुणीच करूया नको. आत्महत्येचं राजकारण शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं राजकारण हे निवडणुकीच्या अगोदर तुम्ही लोकांनी केलं. तुम्ही आश्वासनं मोठी मोठी दिली होती त्याची आठवण आम्हाला करून द्यायला लागते. आमचं काहीतरी चुकलं असेल म्हणून आम्हाला लोकांनी बाजूला केलं. परंतु तुमच्यावर विश्वास का ठेवला होता याच्या मागची काही कारण आहेत. आणि किमान 1 वर्षामध्ये जेवढं करता येणं शक्य होतं तेवढं तुमच्याकडनं अपेक्षा होती. जी. राहिला प्रश्न बँकेची मुजोरी जी आहे हा एक अतिशय त्याच्यातला एक विषय हा वेगळा आहे. सरकारचं धोरण आणि ह्या बँका कसं वागतायत. बँकांवर नियंत्रण कोणाचं आहे? ह्या राष्ट्रीयकृत बँकांवर आरबीआयचं नियंत्रण आहे. आरबीआयवर अर्थ मंत्रालयाचं नियंत्रण आहे आणि अर्थ मंत्रालय हा सरकारचा एक भाग आहे. त्यामुळं बँकांचे अधिकारी जर मुजोरपणे वागत असतील तर त्याला कुठंतरी लिंक ही सरकारच्या बरोबर आहे. सरकार शेतकऱ्यांच्या प्रति कशा पद्धतीची भावना ठेवून आहे त्याच जी, पद्धतीची जी. पाशा पटेल, एका शेवटचा प्रश्न. आजच्या दिनची वाट पाहतायत शेतकरी. कधी येणार शेतकऱ्यांची आजची त्याच दिन? पद्धतीने अधिकारी वागत आहेत. म्हणून असं हे शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ येते. जी पाशा पटेल येणार ह्यांच्यापेक्षा चांगली मदत शेतकऱ्याला आम्ही करू त्याच्याबद्दल अजिबात दुमत नाही. आमच्या देशाचे पंतप्रधान कार्यक्षम आहेत. माझ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज एवढा पाऊस असताना धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये जी. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन शेतकऱ्याला भेटून त्यांचे प्रश्न कसे सोडवतील याचं अत्यंत काळजीपूर्वक ते करत आहेत. सध्या त्यांचं एक जलयुक्त शिवाराचा प्रयोग पहिल्याच वर्षी सक्सेस तुम्ही झालेला आहे. आता मला शेतकऱ्यांची हजारो संपूर्ण गावातून फोन कर्जमाफी येतात करणार की का? आमच्या इथं जलयुक्त शिवार पाशा झालं पटेल म्हणून साहेब. आमचे नाले सरळ झाले खोल झाले. आता पाशा पटेल पाण्याचा साहेब, प्रश्न महाराष्ट्राच्या एक- 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 जनतेसमोर फक्त सगळे आता एक सांगा सगळे की प्रश्न तुम्ही आता जे बोलताय, सगळे प्रश्न एका दमात सुटणार शेतकऱ्यांची नाही. कर्जमाफी नक्की सगळे करणार प्रश्न का? सुटणार नाहीत. मात्र पाशा पटेलजी सरकार संवेदनशील असेलही मुख्यमंत्री दौरे करतात त्यांची पाठ फिरल्यानंतर शासकीय यंत्रणा काय करतात त्यावर लक्ष ठेवणं खरं तर गरजेचं आहे. आणि वेळेत शेतकऱ्याला मदत पोहोचणं हेही तेवढंच गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं राजकारण होऊ नये ही एक किमान अपेक्षा आहे. तुम्ही सगळे मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. खास बातमध्ये आपण इथेच थांबूया. नमस्कार.